40 वर्षांची प्रदीर्घ जनसेवा, प्रशासकीय यंत्रणेसह समाज बांधणीचा अनुभव, प्रभागात आणि शहरात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा विजयापर्यंत नेणारच. जयसिंगपूर प्रभाग क्रमांक 8 चे खुल्या प्रवर्गातील उमेदवार युनुस डांगे यांचा आत्मविश्वास. गेली 40 वर्षांची प्रदीर्घ जनसेवा आणि प्रशासकीय यंत्रणेसह समाज बांधणीचा अनुभव तसेच प्रभागात आणि शहरात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा लक्षात घेता यंदाच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 8 मधील उमेदवारी मला विजयापर्यंत पोहोचवणारच आणि त्याचबरोबर शिरोळ तालुका विकास आघाडी आणि जनसंपर्क विकास आघाडीच्या नेतृत्वावर असलेला या शहरातीलच नाही तर शिरोळ तालुक्यातील जनतेचा भक्कम विश्वास या जोरावरच यापुढील 5 वर्षे आपण सत्तेवर विराजमान होणारच असा आत्मविश्वास उमेदवार युनुस डांगे यांनी व्यक्त केलाय. प्रचारादरम्यान मतदारांशी संवाद साधताना त्यांना मिळणारा प्रतिसाद, त्यांचा हा आत्मविश्वास खरा ठरणार असल्याची चर्चा सुज्ञ मतदारांसह जाणकारांच्यातही सुरू आहे. गेल्या 40 वर्षात 2 वेळा त्यांना शहरातील धनशक्तीनं पराभूत करून दाखवलेलं होतं, परंतु पराभूत करणाऱ्या शक्तीला सुद्धा सध्या अस्तित्वात राहिलेलं नाही. तर खरी शक्ती जनशक्तीच असते आणि दोन्ही आघाडीचे नेते उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील, गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव घाटगे यांच्याबरोबरच तालुक्याचे दिवंगत आमदार आप्पासाहेब तथा सारे पाटील यांचा गट अशी तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि नेते मंडळींची प्रचंड अशी फळी सध्या जयसिंगपूर पालिकेच्या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहे. तर याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह जिल्ह्यातील आमदार सतेज उर्फ बंटी पाटील आणि आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्यासारखी अभ्यासू नेते मंडळी एकत्रितपणे 2 आघाड्या युद्धनीती आखून ती राबवत आहेत. भविष्यातील विकास कामांचा अजेंडा आणि आजपर्यंत केलेल्या कामाचा लेखाजोखा हा युनुस डांगे यांना निश्चितच विजयापर्यंत घेऊन जाणार असा विश्वास मतदारांच्या मध्ये दिसतोय. अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी जयसिंगपूरहून डॉक्टर सुभाष सामंत.